नमस्कार सखी आणि स्वामी भक्तांनो, आपण सर्वजण श्री स्वामी समर्थ यांचे भक्त आहोत. स्वामी समर्थ यांचा प्रकट दिवस जवळ येत आहे आणि या दिवशी स्वामींची कृपा मिळवण्यासाठी अनेक भक्त 11 दिवसांची विशेष सेवा करतात. पण अनेकांना प्रश्न पडतो, ही 11 दिवसांची सेवा नेमकी कशी करायची, काय नियम पाळायचे आणि कोणता नामजप करायचा. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्वामी प्रकट दिनासाठी 11 दिवसांची सेवा कशी करावी हे अगदी सोप्या पद्धतीने सांगणार आहे, म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. स्वामी समर्थ महाराज हे दत्तावतार मानले जातात. महाराजांनी अक्कलकोट येथे प्रकट होऊन लाखो भक्तांचे जीवन बदलले. स्वामी म्हणायचे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. जो भक्त श्रद्धेने स्वामींचे नाव घेतो त्याच्या जीवनातील संकटे कमी होतात आणि मनाला शांती मिळते. म्हणूनच अनेक भक्त प्रकट दिनाच्या आधी 11 दिवसांची ही स्वामी सेवा करतात. तर ही 11 दिवसांची सेवा कधी सुरू करावी, तर स्वामी प्रकट दिनाच्या 11 दिवस आधी आपल्याला ही सेवा करायची आहे. यावर्षी स्वामी समर्थांचा प्रकट दिवस हा 21 मार्चला आहे, त्यामुळे आपल्याला सेवा ही 11 मार्चपासून सुरू करायची आहे. हे 11 दिवस भक्ती, नामस्मरण आणि सकारात्मक विचारांसाठी समर्पित असतात. ही 11 दिवसांची सेवा करण्यासाठी आपल्याला काही सोपे नियम पाळायचे आहेत. यासाठी आपल्याला दररोज सकाळी लवकर उठायचं आहे. अंघोळ करून स्वामींचा फोटो किंवा मूर्तीसमोर आपल्याला दिवा लावायचा आहे. त्यानंतर आपल्याला दररोज श्री स्वामी समर्थ महाराजांचा नामजप करायचा आहे. शक्य असल्यास सात्विक आहार घ्यायचा आहे. वादविवाद नको आणि शक्य असल्यास गरजूंना मदत करायची आहे. हे नियम पाळल्याने सेवेला अधिक पुण्य मिळतं. तर ही 11 दिवसांची सेवा कशी करावी, रोज काय करावे याविषयी आपण माहिती पाहूया. पहिला दिवस. पहिल्या दिवशी स्वामींच्या फोटोसमोर दिवा लावा. स्वामींना नमस्कार करून संकल्प करा, स्वामी, मी 11 दिवसांची सेवा भक्तिभावाने करत आहे, माझ्यावर कृपा करा. दुसरा दिवस. या दिवशी किमान 108 वेळा श्री स्वामी समर्थ नामजप करायचा आहे. हा नामजप मनाला शांती देतो. तिसरा दिवस. या दिवशी स्वामींचे चरित्र वाचावे. स्वामींच्या लीलांचे वाचन केल्याने श्रद्धा वाढते. तुम्ही स्वामी समर्थ महाराजांचे स्वामीचरित्र सारामृत या ग्रंथाचे वाचन करू शकता. चौथा दिवस. स्वामींना फूल अर्पण करा आणि मनातील इच्छा सांगा, पण लक्षात ठेवा, इच्छेपेक्षा भक्ती महत्त्वाची आहे. पाचवा दिवस. या दिवशी शक्य असल्यास एखाद्या गरीब व्यक्तीला अन्न किंवा कपडे दान करा. दान केल्याने पुण्य वाढते. 6वा दिवस. या दिवशी 11 माळी श्री स्वामी समर्थ नामजप करा. ज्यांना माळ शक्य नाही त्यांनी मनात नामस्मरण करावे. 7वा दिवस. या दिवशी स्वामींना गुळ आणि खोबरे नैवेद्य दाखवा. नंतर तो प्रसाद घरातील सर्वांना द्या. 8वा दिवस. या दिवशी स्वामींचे भजन किंवा आरती ऐका किंवा स्वतः आपण स्वामींची आरती करायची आहे. भक्तीचा आनंद मनाला शांत करतो. 9वा दिवस. या दिवशी आपल्या चुकांसाठी स्वामींची माफी मागायची आहे. या 11 दिवसांमध्ये आपल्याकडून काही चुका झाल्या असतील किंवा काही चुकीचे काम झाले असेल तर त्यासाठी आपल्याला स्वामींची माफी मागायची आहे. मन शुद्ध ठेवणे हीच खरी सेवा आहे. 10वा दिवस. या दिवशी शक्य असल्यास एखाद्या मंदिरात जाऊन स्वामींचे दर्शन घ्या किंवा घरी स्वामींची आरती करा. 11वा दिवस. हा दिवस स्वामींचा अत्यंत महत्त्वाचा दिवस असतो. या दिवशी स्वामींची विशेष पूजा करा, फुले अर्पण करा आणि आरती करा. या दिवशी स्वामी समर्थ नामजप करा आणि मनापासून प्रार्थना करा. स्वामी भक्तांची सेवा कधीही व्यर्थ जात नाही. स्वामींचा एक सुंदर संदेश आहे. स्वामी म्हणायचे, जे माझे नाव घेतो त्याची मी काळजी घेतो. म्हणूनच संकट कितीही मोठे असो, स्वामींवर विश्वास ठेवा. स्वामी भक्तांनो, स्वामींच्या प्रकट दिनाच्या आधी ही 11 दिवसांची सेवा भक्तिभावाने करा. तुमच्या आयुष्यात नक्कीच सकारात्मक बदल जाणवतील. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि इतर स्वामी भक्तांपर्यंत हा संदेश पोहोचवण्यासाठी शेअर करा. आणि अशाच भक्तिमय व्हिडिओसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. शेवटी आपण सर्वजण एकदा म्हणूया, श्री स्वामी समर्थ.